नमस्कार मित्रांनो, आयकॉनिक इन्फो मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन केल्यानंतर आम्ही पुढे कुशावर्त कुंडामध्ये आंघोळ केली आणि नंतर ब्रह्मगिरी पर्वताचे दर्शन घेतले. ह्या दोघांचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे. दोघांचे व्हिडिओ लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आमची संध्याकाळची मुंबईसाठी ट्रेन असल्यामुळे तसेच आमच्या हॉटेलचे चेकआउटसुद्धा असल्यामुळे आमच्याकडे फार कमी वेळ होता. त्यासाठी आम्ही पहिला हॉटेलवर गेलो, दुपारचे जेवण उरकून घेतले. त्यानंतर आमचा पुढचा प्रवास नाशिकच्या इस्कॉन टेम्पलपर्यंत सुरू केला. एस.जी. परमहंस दास यांनी 1997मध्ये नाशिकमध्ये एक छोटेसे केंद्र स्थापन केले. 2005मध्ये मंडळांच्या भक्ताच्या मदतीने एक छोटे आणि सुंदर मंदिर बांधण्यात आले. श्री राधा मदन गोपाल यांची 23 मार्च 2011 रोजी स्थापना झाली. इस्कॉन नाशिक आता प्रामुख्याने तरुणांना प्रचार आणि मंडळाच्या विकासावर लक्ष केंद्रित करते. इस्कॉन यूथ फोरम नाशिकतर्फे मुलांसाठी मासिक प्रेरणा महोत्सव आयोजित केला जातो आणि दर महिन्याला शेकडो विद्यार्थी त्यात सहभागी होतात. चेतना महोत्सव मुलांसाठी आयोजित केला जातो. महाविद्यालयीन तरुणांसाठी बेस्ट सुविधा देखील आहे, जिकडे शेकडो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पवित्र तसेच शुद्ध अन्नासह आध्यात्मिक ज्ञान मिळते. रविवारची मेजवानी आणि बुधवारी गीतामृत वर्गात शेकडो भक्त नियमित उपस्थित असतात. आम्ही मंदिरात साधारण दुपारी 3च्या आसपास पोचलो होतो, तेव्हा आम्हाला कळले की मंदिर बंद आहे. मंदिर साधारण दुपारी 4:30 वाजता दर्शनासाठी चालू होते. आमच्याकडे तेव्हा 1 ते 1.5 तासाचा वेळ होता. त्यामुळे आम्ही मंदिराचा फेरफटका मारला आणि मंदिराच्या परिसरात वेळ घालवला. अतिशय शांत असं वातावरण होतं. यापूर्वी कधी आणि कुठे एवढी शांतता मी पाहिली नव्हती. मंदिराचा दिनक्रम थोडक्यात जाणून घेऊया. सकाळी 5 ते 5:30 पर्यंत मंगला आरती होते. 7:45 ते 8पर्यंत श्रीरंग आरती होते. त्यानंतर सकाळी 9 ते 9:45 ते 11:30 पर्यंत धूपारती आणि दर्शन. दुपारी 12 ते 12:30पर्यंत राजभोगा आरती. दुपारी 4:30 ते संध्याकाळी 6 पर्यंत वैकलिका आरती आणि दर्शन. संध्याकाळी 7 ते 7:30पर्यंत गौरा आरती आणि 8:50 ते 9:10 पर्यंत शयना आरती. असा मंदिराचा पूर्ण दिवसाचा दिनक्रम असतो. आम्ही ज्या ठिकाणी जात असतो त्या ठिकाणाची माहिती तसेच प्रवासात आलेले अनुभव तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक अँड सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या फॅमिली आणि मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.